खऱ्या अर्थाने ते चुकीचे होते म्हणून शासनाने त्यांची बदली केली, परंतु त्याच्यावर आम्ही अद्याप देखील समाधानी नाहीयेत। त्यांच्यावरती माननीय उच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका दाखल करणार आहोत आणि प्रमुख या ठिकाणी आमची मागणी आहे की यांच्यावरती या ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल करा आणि त्यांना कायमस्वरूपी सेवेतून बरखास्त करा, ही आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी तुम्ही जे अर्ज केले होते त्यानंतर ही कारवाई झाली? कारवाई होणारच होती, कारण की शासनाला माहित होतं की त्यांचा माणूस या ठिकाणी चुकीचा आहे। धर्मांतराचा एवढा मोठा विषय महाराष्ट्रभर गाजतोय, अनेक पुरावे आहेत, अनेक साक्षीदार आहेत। एवढ्या मोठ्या गोष्टी जर राज्यात होत असतील, बीड जिल्ह्यात होत असतील, तर त्यांना या ठिकाणी काहीतरी कारवाई करणं या ठिकाणी भाग आहे, परंतु त्या कारवाईवर आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाहीयेत। बीड जिल्ह्यामध्ये एवढा मोठा या ठिकाणी धर्मांतराचं या ठिकाणी प्रमाण असेल, जातीय सलोखा बिघडण्याचं जे काम त्यांनी केलं असेल आणि 302 सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये त्यांनी ज्या प्रकारे त्या व्यक्तीला दडपण्याचं या ठिकाणी काम केलं असेल, तर ह्या सर्वांच्या अनुषंगाने आम्ही याचिका दाखल करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आमची प्रामुख्याने 2 या ठिकाणी मागण्या आहेत की त्यांना सेवेतून कायमस्वरूपी बरखास्त करा आणि त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे या ठिकाणी दाखल करून त्यांना तात्काळ अटक करा, ही आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे। यापूर्वी तुम्ही कोणाकोणाकडे तक्रार केलेली होती आणि आता न्यायालयामध्ये कुठे तुम्ही या संदर्भात? यापूर्वी त्यांचे प्रमुख या ठिकाणी कारागृहाचे जे कार्यालय असतील, माननीय अधीक्षक साहेब असतील, महासंचालक साहेब असतील, उपसंचालक असतील, संभाजीनगर येथील उपसंचालक कार्यालय असेल, या सर्वांना, मुख्यमंत्री कार्यालय असेल, उपमुख्यमंत्री कार्यालय असेल, गृह विभागाचं कार्यालय असेल, या सर्वांना रितसर तक्रार दिली आहे। त्यांची आज बदली झाली हे मला आता तुमच्याकडूनच मला समजतंय। खऱ्या अर्थाने या अशा व्यक्तीला बदली नाहीये, तर यांना कायमस्वरूपी या ठिकाणी बरखास्त करायला पाहिजे होतं, तरच मला वाटतं या ठिकाणी खरा आनंद मला या ठिकाणी अजून झाला असता। कारण की अशा प्रकारे हिंदू धर्मातील कैद्यांना वेगवेगळ्या धर्मामध्ये धर्म परिवर्तन करण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या या आरोपीलाच या ठिकाणी म्हणता येईल, या ठिकाणी दंडात्मक या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे, याच्यावर कारवाई झाली पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।